नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 10 एप्रिल 2026. वातावरणामध्ये बदल होणार आहेत शेतकरी बंधूंनो, आणि आजपासून टेम्परेचरमध्ये देखील वाढ होणार आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये वाढ देखील टेम्परेचरमध्ये होणार आणि परत पुन्हा पावसाची पण देखील शक्यता आहे. एकंदरच वातावरण, कोरडे वातावरण हे राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये कोरडे वातावरण 18, 19, 20 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. मात्र 20 तारखेपासून पुढे मात्र अजून पुन्हा पावसाची शक्यता आहे. एकंदरच पावसाची शक्यता ही 22 तारखेपासून आपण सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये एखादा दिवस कमी जास्त होऊ शकतो. 22, 23, 24 तारखेला राज्याच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये कोकणच्या भाग, त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, तसेच पुणे विभाग, या विभागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, तसेच ह्याच्यामध्ये खान्देशमध्ये, नाशिक या भागामध्ये, धुळे, जळगाव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि इकडे नांदेड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी या भागामध्ये देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण पाऊस हा मोठा नसेल. पाऊस हा काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये किंवा मध्यम स्वरूपामध्येच पडण्याची शक्यता आहे. पाऊस मोठा नाही. पहिल्यांदा जो पाऊस पडलेला होता आपल्याला ह्याच्या अगोदर, त्यासारखा पाऊस नाही आहे. पण त्याच्यानंतर म्हणजे 2-4 दिवसाचे परत पुन्हा आपल्याला वातावरण कोरडे राहणार आहे. त्यामध्ये म्हणजे 24-25 तारखेपासून पुन्हा वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. एकंदरच मध्यंतरी 1-2 दिवसाचं वातावरण, 2-4 दिवसाचं वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. परत अजून पुन्हा पावसाची शक्यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. ते पाऊस मात्र थोडा मोठा असण्याची शक्यता आहे. मे महिन्यामध्ये पाऊस हा मोठा राहील. तोपर्यंत आपली शेतीची जी कामे आहेत, तुम्ही शेतीची कामे लवकरात लवकर शेतकऱ्यांनो उरकून घ्या. आणि त्यामुळे पिकाचं नुकसान होऊ शकतं. ते आपली पिकं जी काढणीला आलेली असतील, ते हळद असेल किंवा कांदा, उत्पादक शेतकरी असतील, कांदा, हळद आणि ज्वारी, उशिरा पेर झालेली ज्वारी, यासारखी पिकं आहेत. याची सुद्धा तुम्ही काढणी लवकरात लवकर करू शकता, कारण मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे. तर हा झाला आपला अंदाज. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.